गुड मॉर्निंग पब्लिक. सो आज मी झोपलोच नाही कारण आम्ही काल रात्री केला नाईट आउट. सो मी पाहू शकता सकाळचा 6 वाजताचा व्ह्यू आहे हा. आम्ही लोक झोपलो नसल्यामुळे थोडं झोप होती डोळ्यात. बघितलं तर पूर्ण पाणी पाणी होतं कारण इथे पाऊस खूप सुरू आहे पवनीला. हा एरिया आहे पवनीचा चंद्रपूर जवळचा आणि इथे मस्त वातावरण आहे, पावसाळा वातावरण आहे. मग आम्ही गेलो टेरिसवरनं पूर्ण आजूबाजूचा व्ह्यू बघितला. व्ह्यू बघितल्यावरून असा इथे जवळच डॅम असल्यामुळे लेटेस्ट पाणी सोडल्यामुळे पाणी खूप भरलं होतं इथनं. तर व्ह्यू खूप चांगला होता. इथे मस्त थंड हवा सुरू होती सकाळी सकाळी. सो आम्ही गेलो मग थोड्या वेळाने वॉकवरनं आल्यावर आम्ही बघितलं गच्चीवर अजून एक टेरेस होती. मग तिथनं पण आम्ही व्ह्यू बघायला लागलो. जवळपास खूप मंदिरं पण होती. मग आम्ही बसलो कामाला. आमच्या रूममधनं पण डायरेक्ट व्ह्यू दिसत होता पाण्याचा. मग आम्ही केलं लॉग आउट आणि मग निघालो बाहेर जवळपास फिरायला. सगळ्यात पहिले पाहिलं गणपतीचं मंदिर, जे की तुम्ही आता पाहू शकता. हे होतं रांजणचं श्री गणेश गणपती मंदिर पवनी. ते मंदिर खूप जुनं होतं. यानंतर आम्ही गेलो त्या पाण्याच्या ठिकाणी जिथे आम्हाला बाल्कनीतून दिसत होतं. इथे पण खूप पाणी होतं त्यामुळे आम्ही जास्त खाली काही गेलो नाही. नंतर होतं हे पवनीचा किल्ला. याच्याबद्दल आम्हाला सध्या इतकं काही माहीत नाही, पण तरी आम्ही हा बाहेरनं बघितला. मग आम्ही गेलो लॉंग ड्रायव्हर आमचे होते. भाऊने गाडी चालवली. हिची खूप इच्छा असो त्यांनी काढली गाडी रिव्हर्समध्ये आणि आम्ही गेलो फिरायला. काही दूर गेल्यावर आम्हाला दिसला हा छोटासा झरणा. सो आम्ही खाली जायचा प्रयत्न केला पण जाऊ शकलो नाही. मग आम्ही लॉंग ड्राईव्हवर गेलो. येता लागला आम्हाला थोडा अंधार आणि उशीर झाला होता. सो भाऊला होता थोडा कॉन्फिडन्स. मग त्यांनी गाडी चालू केली आणि आम्ही पोहोचलो घराकडे. आजचा ब्लॉग इथेच संपवूयात मित्रांनो. बाय बाय.